हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा. अभंग 1573. जोवरी तोवरी शोभतील गारा, जवनाही हिरा प्रकाशला. जोवरी तोवरी शोभती दीपिका, नुगवता एका भास्करासी. जोवरी तोवरी सांगती संतपणाची या गोष्टी, जवनाही भेटी तुकयासवे. 1573. जोपर्यंत हिऱ्याचा प्रकाश कसा असतो हे पाहिले नाही, तोपर्यंत गारगोटी चमकणाऱ्या गाराचा प्रभाव चालतो. जोपर्यंत उगवत्या सूर्याची किरणे प्रकाशित होत नाही, तोपर्यंत दिव्याची ज्योत शोभते. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत माझी भेट होत नाही तोपर्यंत दांभिक माणसे खरे साधुत्व म्हणजे काय हे ओळखू शकणार नाहीत. 1574. धरोनी दोन्ही रूपे पाळणे संहार, करी कोप रुद्र दयाळ विष्णू. जटाजूट एका मुकुटमाता शिरी, कमळापती गौरी हर एक. भस्म उधळण लक्ष्मीचा भोग, शंकर श्रीरंग उभय रूपी. वैजंती माळ वासुकीचा हार, तेने अलंकार हरिहरा. कपाळ झोळी एका स्मशानींचा वास, एक जगन्नी वास विश्वंभर. तुका म्हणे मज उभय रूपी एक, सारोनी संकल्प शरण आलो. 1574. जगाचे पालन करण्यासाठी विष्णुरूप आणि संहारासाठी रुद्ररूप ही दोन्ही एकाच देवाने धारण केली आहेत. एकाच्या मस्तकी जटाचा भार तर दुसऱ्याच्या मस्तकावर मुकुट शोभतो. एक पार्वतीचा तर दुसरा लक्ष्मीचा पती आहे. एकाने भस्म चर्चित केले तर विष्णू रूपातील देव लक्ष्मीचे ऐश्वर्य भोगीत आहे. खरोखर दोघे एक रूप आहेत. हरीने गळ्यात वैजंती माळ आणि शिवाने वासुकी सर्पाचा हार धारण केला आहे. महादेव हातात नरकपाल व काखेत जोळी घेऊन स्मशानात राहतो, तर विश्वंभर विष्णू सर्व जगात व्यापून आहे. तुकाराम महाराज म्हणतात, उभय रूपामध्ये मला एकच दिसला, म्हणून मी सर्व संकल्प सोडून एकाच म्हणजे हरिहरास शरण आलो. 1575. उचिताचा भाग होतो राखोनिया, दिसती ते वाया गेले कष्ट. वचनाची काही राहेची ना रुची, खळा ऐसे वाचा कुची झाली. विश्वासाने माझे बुडविले घर, करविला धीर एथवरी. तुका म्हणे एकी थार नाही बुड, कैसे तुम्ही कोड पुरविले. 1575. देवाचे वचन आहे म्हणून त्याच्या खेळाचा एक भाग होऊन मर्यादित राहिलो. विश्वास होता की आपले भले करणार, पण ते कष्ट वाया गेले असे दिसते. तुझे हित होईल या माझ्या उद्धाराच्या तुम्ही दिलेल्या वचनाला चव राहिली नाही. या विश्वासाने जीवाने जीव धरला, पण त्यानेच जीवाचा घात केला. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्या जीवाला आधार नाही, स्थैर्य नाही. तुम्ही माझे मनोरथ पूर्ण केले, वचन पाळले असे कसे म्हणू. 1576. लांब लांब जटा काय वाढवणी, पावडे घेऊनी क्रोधे चाले. खायाचा ओळसा शिव्या दे जनाला, ऐशा तापशाला बोध कैचा. सेवी भांग अफू तंबाखू उदंड, परितो अखंड भ्रांती मांजी. तुका म्हणे ऐसा सर्वेस्वे बुडाला, त्यासी अंतरला पांडुरंग. 1576. लांब लांब जटा वाढवून हातात दंडुका घेऊन रागाच्या भरात चालतो. चांगले अन्न भिक्षा म्हणून घालावे यासाठी जनाला अपशब्द बोलतो. अशा तापसाला कसलाही सद्बोध नसतो. भांग अफू तंबाखू यांचे भरपूर सेवन करतो, त्याच अंमली पदार्थांच्या भ्रांतीत राहतो, क्रोध करतो. या भ्रमिष्ठाला पारमार्थिक लाभ नसतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा मनुष्याला परमार्थाला दुरावा आणि पांडुरंगाला अंतरतो. 1577. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया. अवघीच पापे गेली दिगांतरी, वैकुंठ पंढरी राया देखलिया. अवघी या संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखिलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिलिया. 1575. 77. ज्याने चंद्रभागा तीर्थाचे एक वार दर्शन घेतले, त्याला सर्व तीर्थांचे दर्शन झाले, सर्व पाप दोष दाही दिशेला गेले. ज्याने एक वार भूवैकुंठ पंढरीचे दर्शन घेतले, एका पुंडलिकाचे दर्शन घेतले असता सर्व संतांचे दर्शन घेतल्याचा लाभ मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात, एका विठ्ठलाच्या दर्शनाने जन्म कृतार्थ होतो. 1578. आम्ही असो निश्चिंतीने, एका गुणे तुमची या.
दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे म्हणोनी नाही तुम्हा धाव घेता कृपावंता आळस तुका म्हणे विसरू काही तुझ आई विठ्ठले. 1578. देवा तुमच्या एका गुणामुळे आम्ही निर्भर राहिलो आहोत, तो असा की तुमच्या नामचिंतनाने पूर्वी असंख्य पापी दोषी उद्धरून गेले. ते नाम आम्ही श्रद्धेने घेतो भक्तासाठी धाव घेताना कृपावंता तुम्हाला आळस नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठाई तुझ्या या दुर्लभ गुणामुळे मी तुला कसा विसरेन. 1579. अनुभवे वदे वाणी अंतरध्यानी आपुले कैची चिका दूध चवी जरी दावे पांढरे जाती ऐसा दावी रंग बहुजग या नाव तुका म्हणे खद्योत ते ढोंगा बोधे आपुलिया. अंतरात जे ध्यान आहे ते तुमच्या चिंतनाने बोलावे. गाय व्याल्यावर प्रथम चीक नंतर दूध येते. दोन्हींचा रंग पांढरा असला तरी चव वेगळी आहे. या नाशवंत जगात तऱ्हेतऱ्हेच्या जाती, त्यांचे बाह्य रंग गुणधर्म चव वेगळी असते. ते परिणाम शून्य अनुभवहीन असतात. तुकाराम महाराज म्हणतात, काजव्याचा प्रकाश त्याच्या ढुंगणापुरताच असतो, तसे अनुभवहीन शब्दज्ञान पोकळ असते. 1578. आम्ही असो निश्चिंतीने एका गुणे तुमची या दुराचारी तरले नामे घेतो प्रेमी म्हणोनी नाही तुम्हाला धाव घेता कृपावंता आळस तुका म्हणे विसरू काही तुझ आई विठ्ठले. देवा तुमच्या एका गुणामुळे आम्ही निर्भर राहिलो आहोत, तो असा की तुमच्या नामचिंतनाने पूर्वी असंख्य पापी दोषी उद्धरून गेले. ते नाम आम्ही श्रद्धेने घेतो भक्तांसाठी धाव घेताना कृपावंता तुम्हाला आळस नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठाई तुझ्या या दुर्लभ गुणामुळे मी कसा विसरेन. 1580. परपीडक तो आम्हा दावेदार विश्वी विशंभर म्हणून दंडू गो त्यांचे त्यागू बळे नावलोकू डोळा राखू तो चांडाळा ऐसा दुरी अनाचारण साहे अवगुण बहु होय मन कासाविस तुका म्हणे माझी एकविध सेवा विनमुख तो देवा वाळी चित्ते. 1580. जो कोणासही काही मागत नाही असा सदा संतुष्ट निर्लोभी तो देवास आवडतो, त्यालाच देव म्हणावे. त्याच्या पायी विनम्र व्हावे. ज्याच्या अंतरात भूतदया असते त्याच्या घरी चक्रपाणी येऊन राहतो. अशा सज्जनासारख्या अन्य शुद्ध सदाचारी कोणी नाही याची मी खात्री देतो, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1582. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी ऐसे धरोनिया ध्यान मन करावे चिंतन ब्रह्मादिका ध्यानानये तो हा कीर्तनाचे सोये तुका म्हणे सार घ्यावे मने हरिरूप पाहावे. हरिनामाचा कंठातून उच्चार झाला की प्रत्यक्ष जगजेठी पुढे उभा राहतो. देव आपल्या पुढे आहे असा भाव धरून नामस्मरण करावे. जो देव ब्रह्मादिकांना तप करून ध्यानात येत नाही तो देव केवळ नामकीर्तनातून भेटतो. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व साधनांचे सार असलेले नाम घ्यावे आणि मनात हरिरूपांचे चिंतन करावे. 1581. काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी देवतयासी म्हणावे त्याचे चरणी लीन व्हावे. भूतदया ज्याचे मनी त्याचे घरी चक्रपाणी नाही नाही त्या समान तुका म्हणे मी जान जमान. 1581. जो कोणासही काही मागत नाही असा सदा संतुष्ट निर्लोभी तो देवास आवडतो, त्यालाच देव म्हणावे. त्याच्या पायी विनम्र व्हावे. ज्याच्या अंतरात भूतदया असते त्याच्या घरी चक्रपाणी येऊन राहतो. अशा सज्जनासारखा अन्य शुद्ध सदाचारी कोणी नाही याची मी खात्री देतो, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1583. आडलिया जना होसी साहाकारी अंधळिया करी काठी तुची आडले गांजिले पिढिले संसारी त्यांचा तू कैवारी नारायण प्रल्हाद महासंकटी रक्षिला तुम्ही अपंगिला नाना परी आपुलेची अंग तुम्ही ओढविले त्यांचे निवारले महादुःख तुका म्हणे तुझे कृपे पार नाही माझे विठाबाई जननीये. 1583. जे कोणी आपत्तीत सापडले असता त्यांना तू सहाय्य करतोस. आंधळ्या वैष्णवाच्या हातीची तूच काठी होतोस. जे भाविक अडकलेले गांजलेले पिडलेले या संसारात त्रासले आहेत त्यांना तू नामस्मरणाद्वारे आश्रय दिला. प्रल्हादाचे महासंकटात रक्षण करून त्याचा स्वीकार केला. त्याच्या रक्षणासाठी आपला देह पुढे केला.
आणि त्याचे संकट निवारण केले. हे विठाबाई, माऊली तुझी आमच्यावर कृपा आहे, तिला पार नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1584 तपासी ते मन करू पाहे घात, धरोनी सांगात इंद्रियांचा, मनोनी कीर्तन आवडले मज, सांडोनी लाज हेची करी, पाहता आगम निगमाचे ठाव, तेथे नाही भाव एकविध, तुका म्हणे येथे नाही यो विकार, नाम एकसार विठोबाचे. देवा, तपश्चर्या करावी तर माझे मन इंद्रियांच्या साह्याने माझा घात करू पाहते, म्हणून मी हरिप्राप्तीसाठी हरिनाम संकीर्तन करतो, ते करताना कोणाचीही लाज बाळगीत नाही. विठ्ठल प्राप्तीसाठी वेदशास्त्रे यामध्ये उपाय शोधला, पण त्यात एकनिष्ठ भावाचा ठाव दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विठोबाचे नामस्मरणाच्या बाबतीत कोठे दुमत नाही. अभंग 1584 तपासी ते मन करू पाहे घात, धरोनी सांगात इंद्रियांचा, मनोनी कीर्तन आवडले मज, सांडवनी लाज हेची करी, पाहता आगम निगमांचे ठाव, तेथे नाही भाव एकविध, तुका म्हणे येथे नाही ओ विकार, नाम एकसार विठोबांचे. 1584 देवा, तपश्चर्या करावी तर माझे मन इंद्रियांच्या साह्याने माझा घात करू पाहते, म्हणून मी हरी प्राप्तीसाठी हरिनाम कीर्तन करतो, ते करताना कोणाचीही लाज बाळगीत नाही. विठ्ठल प्राप्तीसाठी वेदशास्त्रे यामध्ये उपाय शोधला, पण त्यात एकनिष्ठ भावाचा ठाव दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विठोबाचे नामस्मरणाच्या बाबतीत कोठे दुमत नाही. 1585 गुरु शिष्यपण हे तो अधमलक्षण, भूती नारायण खरा, आपतैसाची दुसरा, न कळता दोरी साप, राहूने दावा तो कांप, तुका म्हणे गुण दोषी, ऐसे न पडावे सोसी. 1585 गुरुपणाचा मोठेपणा किंवा शिष्यपणाचा अभिमान हे नीचपणाचे लक्षण आहे. सर्व प्राणी मात्रांच्या ठाई एक नारायण वसतो, म्हणून एक मोठा ज्ञानी गुरु शिष्य म्हणून दुसरा लहान असा भेदभाव नको. दोरीचे खरे रूप कळल्यावर सर्पाचे भ्रामक भय जाते, त्याप्रमाणे सत्याचे ज्ञान झाल्यावर नश्वराचे भय जाते. कोण मोठा कोण लहान असे गुणदोष पाहण्याच्या छंदात पडू नये, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1586 अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेने वंद्य केले, अजामेळ भिल्ली तारिली कुंटनी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली, ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला, तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. 1586 नारायणाने ज्याचा स्वीकार केला तो निंद्य असला तरी वंदनीय झाला. ज्याप्रमाणे गणिका, वेश्या, भिल्लीन, अजामिळ हे पापी होते तरी त्यांचा उद्धार झाला, असे पुराण सांगते. ज्या वाल्या कोळ्याने ब्रह्महत्येच्या राशी रचल्या तो तप करून रामसेवक झाला, ऋषीपदाचा सन्मान प्राप्त करून घेतला. तुकाराम महाराज म्हणतात, येथे देवाची भक्ती हेच जीवनाच्या कृतार्थाचे परमार्थ आहे, बाकी सर्व व्यर्थ आहे. 1587 अविट हे क्षीर हरिकथा माऊली, सेविता सेविली वैष्णवजनी, अमृत राहिले लाजोनी मागारे, येणे रसे थोरे ब्रह्मानंदे, पतित पातकी पावन पतंगी, चतुर्भुज होती देवा ऐसे, सर्व सुखे तया मोहरती ठाया, जेथे दाटणी या वैष्णवांची, निर्गुण हे सोंग धरिले गुणवंत, धरोनी या प्रीत गायनाची, तुका म्हणे केली साधना गाळणी, सुलभ कीर्तनी होऊनी ठेला. 1587 हरिकथा रूपी क्षीर वीट न येणारे आहे. हे आनंद रूपी दूध संतजन सेवन करतात आणि वारंवार त्यांची गोडी चाकतात. ही हरिकथा इतकी मधुर आहे, तो ब्रह्मानंद रस असून त्यापुढे अमृतही लाजून मागे राहते. या खिरीच्या सेवन करणाऱ्यांच्या पंक्तीत पतित पापी सारे पावन होतात, देवत्व पाहतात, देवासारखे चतुर्भुज होतात. अशा वैष्णवांची जेथे दाटी असते तिथे सर्व सुखे मोहरून येतात. प्रेमयुक्त गायनाची विठ्ठलाला गोडी वाटते, म्हणून त्या निर्गुण निराकार देवाने तो आनंद उपभोगण्यासाठी सगुण रूप धारण केले. तुकाराम महाराज म्हणतात, हा ब्रह्मरस कीर्तनात सुलभ होऊन राहिला, त्यामुळे त्याने ब्रह्मरस प्राप्तीची सर्व साधने बाजूला सारली. 1588 धनवंता घरी करी धनची चाकरी, होय बैसल्या व्यापार, न लगे सांडावेची घर, राणी वनी द्वीपी, असती ती होती सोपी, तुका म्हणे मोल, देता काही नवे खोल. 1588
धनवंताच्या घरी धनच त्याची सेवा करीत असते. व्यापार करण्यासाठी त्यांना बाहेर जाण्याची गरज नसते. घरात राहूनच ते व्यापार करतात. पैसा आल्यावर श्रीमंतांना लागणारी वस्तू रानात वनात परप्रांतात असली तरी ते मिळवणे सोपे असते. तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्याही वस्तूचे मोल दिले तर ती वस्तू सहज उपलब्ध होते. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.